लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आली आहे। मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 1 मे शुक्रवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचा 22 हप्ता 1500 रुपये तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना या दोन्ही महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण बघून घेऊयात की आज 1 मे शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, ज्या बहिणींचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी आहे त्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामधील ज्या 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये 3 गॅसचे 250 रुपये जमा केले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने आता पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु अशा सर्व प्रकारच्या बातम्या आता बंद होत आहेत। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यासोबत 3 गॅसच्या पैशांची सुद्धा प्रतीक्षा संपण्यात येत आहे। राज्यातील भरपूर लाडक्या बहिणी मार्च, एप्रिल आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होत्या, परंतु सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत। परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये 2 महिन्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या व्हायरल होत होत्या। परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागत आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहत आहोत। सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पहा,
जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचे बँक खाते या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना महत्त्वाची तुम्ही 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत कोणकोणती 3 कामे करायची आहेत तर ती 3 कामे कोणकोणती आहेत हे आता आपण पाहत आहोत. परंतु सरसकट सर्व लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांचे पैसे मिळणार नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आता या प्रमुख 4 पात्रतांमध्ये 4 नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील, या 4 पात्रतेमध्ये बसत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत आणि त्यांचेच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी आपण पाहत आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून ज्या पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत त्याचीच माहिती सांगत आहोत. सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती परंतु यापुढे तुम्हाला का वाट पाहावी लागणार नाही. तर बघा मुख्यमंत्री फडणवीस साहेब तर यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे आणि लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून त्यांच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे जमा केले जात आहेत आणि लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी आता आपण पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही 3 नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी 3 नियमांमध्ये बसत असेल त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 3 नियमांमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण हे 3 नियम कोणकोणते आहेत या 3 नियमांचे पालन कशा पद्धतीने करायचे आहे याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. परंतु हे 3 नियम पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे जमा केले जात आहेत, कोणकोणत्या बहिणींना पैसे मिळत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असतात. परंतु जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला की तुम्हाला पैसे मिळत नसतात, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होत नसते. तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत. सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 महिन्यांचे 3000 रुपये, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहोत. जिल्हे आणि बँकांच्या यादी तुम्ही सविस्तर पहा. आता बघा लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर 4 पात्रता पाहून घेऊयात. परंतु 4
पात्रता पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणीनं महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत आणि त्यांचीच प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर जिल्हे आणि बँका तर आपण पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना जर तुम्हाला मार्च महिन्याचा 21 हप्ता, एप्रिल महिन्याचा 22 हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही 3 कामे केलेली असणे आवश्यक आहे. राज्यातील ज्या लाडक्या बहिणीने 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणीने महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळत नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आता आपण ही जी 3 कामे आहेत तर ही 3 कामे कोणकोणती आहेत, कोणकोणती कामे तुम्ही केलेली असायला पाहिजेत, याच्यासोबत कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही, याचीच माहिती तुम्हाला आता सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पाहिला की लाडक्या बहिणींना तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, सविस्तर जिल्हे आणि बँका तर आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यानंतर लाडक्या बहिणींना तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. यासोबत लाडक्या बहिणींनो, तिसरं महत्त्वाचं काम, जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्ही तुमचे आधार कार्ड हे अपडेट केलेलं असायला पाहिजे. तर तुम्ही अशी महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे. ज्या लाडक्या बहिणींनी अशी 3 कामे केलेली असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत आणि त्याच लाडक्या बहिणींचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. यापुढे या लाडक्या बहिणींना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर जिल्हे आणि बँकांच्या यादी सांगत आहे. तर बघा आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे शहर, दुसरा जिल्हा मुंबई शहर, तिसरा जिल्हा अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, लातूर जिल्हा, यासोबत कोल्हापूर, सातारा, सांगली, यासोबत नंदुरबार, नाशिक, नागपूर. तर अशा पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, ICICI बँक, मानधन बँक, जनधन बँक, कोटक महिंद्रा बँक, तर अशा सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था आणि सोसायटीच्या बँकेमध्ये सुद्धा पैसे जमवणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आता उशीर झालेला आहे. अख्खा मार्च संपून गेला, आता एप्रिल सुद्धा संपून गेलेला आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे हे लवकरच जमा केले जातील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता लवकरच संपवण्यात येणार आहे. परंतु ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केलेली असेल, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जाणार आहेत. लवकरच पैसे येतील, काळजी करू नका. फक्त महत्त्वाची कामे करून ठेवा.